सिनेमा बघून आपलं काय होईल. तर याच्याबद्दल दशावतारबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी आपण त्याच्या दिग्दर्शकाला लेखकाला स्टेजवर बोलूयात. सुबोध खानोलकर प्लीज स्टेजवर. हॅलो. हॅलो. आता सगळ्यात पहिले मला एक प्रश्न विचारायचा, थोडा पर्सनल आहे पण आता मला राहवत नाही म्हणून विचारतेय. आपण कॉलेजमध्ये असताना पैसे कसे बसे साठवून सिटी लाईट मध्ये सिनेमे पाहायला येतो. त्याच सिनेमागृहात आज तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर इतक्या भव्य प्रकारे दिसणार आहे. छान वाटतंय. म्हणजे आता ऍक्च्युली मला उत्सुकता माझी म्हणजे आता असं वाटतं की किती लवकर आपण लोकांना आपला ट्रेलर दाखवू शकू आणि किती लवकर 12 सप्टेंबर येईल आणि आपण सिनेमा दाखवू शकू. कारण आपण ज्या वेळेला नाटकात काम करत होतो किंवा एकांकिका स्पर्धा करत होतो, नंतर हा सगळा प्रवास चालू होता, त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की अल्टिमेटली आपल्याला सिनेमा करता यावा, आपला चित्रपट लोकांनी पाहावा. आणि तो क्षण अत्यंत जवळ आलेला असताना असं ऍक्च्युली लवकरात लवकर ट्रेलर दिसावं एवढंच वाटतं आता. तर ते लवकरात लवकर दिसण्यासाठी मी तुझे जे 2 पार्टनर्स आहेत, सुजय हांडे आणि ओंकार काटे, यांनाही ओशन फिल्म कंपनीचे सर्व आहे तिघं. थँक्यू आमच्यासाठी हा सिनेमा बनवल्याबद्दल. मला तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल की सुबोध च्या डोक्यात आलेली कल्पना, इतकं भव्य सगळं आणि तुमचा भक्कम सपोर्ट, तर तुम्ही तितकेच महत्वाचे आहात या सिनेमासाठी जेवढा सुबोध आहे. तर काय वाटतं? नाही, मला वाटतं की आमचा भक्कम सपोर्ट पेक्षा एक जी टीम बांधत गेलो त्या सगळ्यांचा सपोर्ट जो आहे त्याच्यामुळे आज आपण इथे आहोत. 14 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा ही कंपनी फॉर्म केली आणि एक परिपूर्ण मीडिया हाऊस बनवण्याचं एक स्वप्न बघितलं, त्यातला हा महत्वाचा टप्पा आहे ज्याच्यातून भारत म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही पण भारतातले सिनेमे जगासमोर आणावेत, हा एक प्रयत्न आहे. पण हे सगळं इथे जे सगळे आहेत हजर त्यांच्या सगळ्यांमुळे, सो त्यांचं सगळं श्रेय येते. आणि तुम्हाला तिघांना अजून भक्कम सपोर्ट काही लोकांचा मिळालेला आहे. ओशन आर्ट हाऊसचे प्रोड्युसर्स, त्या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करते. अशोक हांडे सर, आदित्य जोशी, विनायक जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अजित घोरे सर. आता मी झी स्टुडिओच्या टीमला वरती आमंत्रित करते स्टेजवर. झी स्टुडिओचे बिझनेस हेड उमेश कुमार बन्सल सर, झी स्टुडिओ मराठीचे बिझनेस हेड गणेश जानवलेकर, रेव्हेन्यू आणि डिस्ट्रीब्युशन हेड गिरीश जोहर, तेही इथे उपस्थित आहेत. सगळेच इथे जमलेले आहेत. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, भवेश सर, तुम्हाला, की यावर्षी एक अत्यंत कमालीचा सिनेमा झी स्टुडिओज कडून आम्हाला मिळालेला आहे. आता थांबायचं नाही, नवीन दिग्दर्शक, नवीन विचारसरणी, परत दुसरा सिनेमाही तसाच, नवीन दिग्दर्शक, नवीन विचारसरणी. तर कसं वाटतंय अशा सिनेमांना सपोर्ट करायला? कसा एक्सपिरियन्स आहे? मी उमेश बन्सल यांना विनंती करतो की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. Thank you for passing on the mic. See, Marathi is something that we take very pride in, very high pride in. As Zee Studios and as Zee Network, we've always been pampered by the Marathi crowd, and we value that very much. This is one of those things which is culturally rooted. और क्योंकि ये culturally rooted है, इसलिए हम लोगों का इसमें विश्वास बहुत है. अब आप लोगों के ऊपर है. Thank you everyone for coming in here, for giving us your time, and we hope that you like it. We like it very much.
this project has been made with a lot of passion, lot of energy, and all credit goes to the team standing here. We are the last entrant, but we are very happy to be a part of this. But thank you very much for all the support. Thank you again for your time, and we look forward to your feedback on the trailer and then the film as well. थँक्यू सो मच. अशोक सर मी 2 मिनिटं घेतो. अगदी मला अजून आठवते पहिली मीटिंग जेव्हा झालेली आणि ते तिघे आलेले, मला वाटतं दोघे आलेले, ओंकार नव्हता, ओंकार नंतरची मीटिंग झाला. आणि ज्या पॅशनेटली म्हणजे मला सांगितलं की आम्ही एका महिन्यात चाललोय म्हणजे शूट करतोय. म्हणजे मला कळलं नाही मग कशाला भेटायला आले. तेव्हा मला कळलं की आता आम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की आम्ही ह्याचा पार्ट व्हायचा की नाही. दे वर काइंड इनफ की आम्हाला बोलावलं त्यांनी शूटवर आणि चांगला आदर तिथे झाला. पण म्हणजे 2 राऊंड झाले आमचे. मी सेकंड राऊंडला गेलो. माझी आधी जी टीम गेलेली त्यांनी मला सांगितलं की ज्या प्रकारे ज्या प्रोफेशनली जे होत होतं शूटला ते इतकं ऐकून मी एवढा इम्प्रेस झालेलो की मी पण आलो, मला पण बघायचं असं झालं ते. आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत सुजयने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत प्रॅक्टिकली डील क्लोज केलेली फोन असं झालेलं. मला वाटतं आपण नेहमीच म्हणतो की आपल्या मातीतले सिनेमे व्हायला पाहिजेत. आपण साऊथकडे बघतो OTTमुळे प्रेक्षकांचा एक त्यांची जी अभिरुची झालेली आहे ती जरा प्रगल्भ झालेली आहे, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि ही टीम ही अपेक्षा पूर्ती करतील असं मला खूप कॉन्फिडन्स आहे. चित्रपट आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणजे मला ना एक सांगावं असं वाटतं. मी मगाच म्हणजे हे उदाहरण देत राहतो की सचिन तेंडुलकर पाकिस्तानला गेलेला आणि त्याचं नाक फुटलेलं. सचिन तेंडुलकरचं पण नाक फुटतं असं मी म्हणतो, पण त्याने त्याच दौऱ्यावर अब्दुल कादीरला 4 सिक्सर मारलेले. सुबोध आणि टीम तो इतिहास रिपीट करणार त्या पिक्चरने असं मला खूप वाटतं. काय पाहिजे अजून एवढे प्रोत्साहन देणारे जर शब्द मिळाले तर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अशोक सर, अजित सर तुम्हाला प्रश्न. अशोक काका पहिले म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना सुजय जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये आला तेव्हा आमचं म्हणलं की अशोक हांड्यांचा मुलगा आलाय, चौरंगाचे मालक, एवढं सगळं लोककलेचा वारसा सगळ्यां पुढे नेणार आहे. मगाशी सुजयने सांगितलं की आम्ही 14 वर्षापूर्वी सुरू केली. हे महेशजी आपल्या घरात पडलेले असायचे सगळे आणि म्हणजे पडलेले म्हणजे किती जण 50-50 जण तिथे झोपलेले असायचे आणि आमची रंजना सकाळी उठून त्यांना पोहे करून द्यायचे. मला मोठं आश्चर्य वाटायचं. म्हणजे यांचं क्रिएटिव्ह असोसिएशन जे आहे हे कॉलेजपासून आहे. तसं अजितचं आणि माझं क्रिएटिव्ह असोसिएशन कॉलेजपासून आहे. संजय मोहने इथे बसलेले आहे, आमचे सुबोध दळवी इथे बसलेले आहेत. मला ज्या वेळेला, कारण मी स्वतः एक आंब्याचा व्यापारी आहे, त्यामुळे आम्ही जे दुसऱ्या दिवशी सडतं असे आंबे विकतो. ही तर चिरकाल गोष्ट आहे, त्यामुळे ती विकायला काही सुजयला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आमच्या घराण्यामध्ये माझे वडील पासून आजोबांपासून त्यांचं किंवा माझं म्हणणं, सुजयला मी एकच आहे, मुलांना, ही तिन्ही माझी मुलं आहेत, की द बेस्ट पॉलिसी ऑफ मार्केटिंग इज टू हॅव अ बेस्ट प्रॉडक्ट. आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला यांनी मला सांगितलं की म्हटलं, पहिल्यांदा मी यांना आडून तिडून बघितलं, म्हटलं शक्यतो लोककला, मगाशी महेशजींना मी सांगत होतो की शक्यतो लोककला असलेलं तुम्ही निवडा, कारण माझं करिअर लोककलेमध्ये गेलेलं आहे आणि लोककलेमध्ये दम आहे. हे मंगलगाणी करताना त्याला आता 38 वर्ष झाली, त्यावेळी मी बघितलं. आणि सुजय म्हणाला, नाही सुबोधने चांगलं लिहिलंय. चांगलं लिहिलंय म्हणजे काय लिहिलंय? आणि मग तुम्हाला मी सांगतो, मी हा चित्रपट अजून बघितलेला नाहीये, पण सुबोधने ज्यावेळी मला तो सांगितला ना त्यावेळी मी संपूर्ण चित्रपट बघितला आणि मी तिघांनाही प्रॉमिस केलं की म्हणजे पैसे उधळू नका, पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. थोडे जास्तच खर्च केलेत त्यांनी, भाग वेगळा. पण गंमत अशी आहे की मला असं वाटतं, म्हणजे सुजय जे मला नेहमी सांगतो की पहिल्या मजल्यावरती, मग दुसऱ्या मजल्यावरती, मग तिसऱ्या मजल्यावरती यांचा हुरूप जो आहे ना तिघांचा, हा दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, रवी काळे, ह्या सगळ्या मंडळींनी, माझा खास मित्र, यांनी सगळ्यांनी तो हुरूप वाढवलेला आहे.
विजय केंकर सारखा माणूस ज्यावेळेला सांगतो की अरे काय पिक्चर बनतंय, त्यावेळी आम्हाला आमच्या फायनान्सला धोका नाही एवढं तरी कळतं. किंवा भरत जाधव मला मध्ये नाटकासाठी भेटला, अरे काय अशोक काय टेकिंग केलंय, काय एफर्ट्स घेतलेत. तेव्हा मला असं वाटतं की हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे हे असं मी आज सांगतो. पहिला सांगणारा मी माणूस होतो हे इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी सांगतोय. कारण ते सगळी सुपर डुपर हिट माणसं बसलेली आहेत. आज कोइन्सिडन्स असा आहे की महेश मांजरेकर यांचा निदान पिक्चर चौरंगच्या ऑफिसमध्ये सुरू झालं आणि आज आमच्या चित्रपटासाठी आम्ही महेश मांजरेकर आमच्या सोबत आहेत पहिल्या पिक्चरसाठी. हा एक विशेष योगायोग आहे. संजय मोने, अजित गुरे वगैरे आम्ही तर कॉलेजपासून एकमेकांशी क्रिएटिव्हली असोसिएट आहोत. आमची मैत्री काय शिळोप्याच्या गप्पाची कधीच नव्हती, नेहमी क्रिएटिव्हच होती. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं सहकार्य मगाशी सुजयने सांगितलं ते अगदी करेक्ट आहे. एवढी बॉन्डिंग टीम आहे ना आताच्या नवीन पिढीमध्ये दिसत नाही. कोणीतरी कर्मचारी आहे, कोणीतरी एडिटर आहे, कोणीतरी हा आहे म्हणून ते सगळे बॉन्डिंग नाही आहेत. हे कलाकार सुद्धा इतके बॉन्डेड झाले जातं ह्या प्रोडक्शनशी आणि ओशन फिल्मशी. मला तुमच्या तिघांचा अभिमान वाटतो. आता या वेळेला आपण काय 15 कोटीची, मला 15 कोटी सांगितले ना म्हणून मी सांगतो, माझ्याकडे घेताना 15 कोटी, पुढच्या वेळेला 1500 कोटीची फिल्म जरी बनवायची ठरली तर मी तुमच्या बरोबर आहे. खरं म्हणजे माझ्याकडे बोलण्यासारखं फारसं नाहीये काही, कारण मी फक्त एक क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. म्हणजे काय अजून मला कळलं नाही, पण दुसरा रोल पण आहे ना, अजून एक अवतार आहे ना, सासरी पण. हा, आणि माझा तो जावई आहे सोबत. परंतु तुम्हाला खरंच सांगतो, अशोक म्हणाला त्याप्रमाणे की सुजय आणि ओमकार हे सुद्धा खरंच ही 3 मुलं आम्हाला मुलांसारखी आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने मेहनतीने हे सगळं केलं आणि त्यांना मी जॉईन झाल्यानंतर ही जी माझी सगळी मित्रमंडळी माझ्यासाठी एका फोनवरती काम करायला तयार झालेली आहेत. महेश असेल, सुनील, दिलीप, कारण हे सगळे असे गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्र. सिद्धार्थ तर माझ्याबरोबर पहिल्या नाटकात होता. ही सगळी मंडळी माझ्याबरोबर अभिनय तुझ्या वडिलांबरोबर मी पहिलं नाटक केलं होतं मुंबईमध्ये, त्यांचे स्लाइड्स होत्या. तर अशा पद्धतीने एक सगळ्यांना जोडत जाऊन, आणि सगळ्यात महत्वाचं अजून मला वाटतं की या ठिकाणी जे सहस्रबुद्धे साहेब आहेत, आदित्य जोशी आहेत आणि दुबे साहेब आहेत, कसं असतं शेवटी फायनान्शियल सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि अशा मोठ्या चित्रपटांसाठी असे खंदे समर्थक मागे उभं असणं हे फार महत्वाचं असतं. गुरु ठाकूर, मी तुझे विशेष आभार मानतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ती गाणी लिहिली आहेत, संवाद लिहिले आहेत आणि त्याने एक रोलही केला पाहिजे. एक सरप्राईज आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीचं सगळं एक छान घडून आलंय. गेले वर्षभर या सगळ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे. आता फक्त तुमच्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा हवा आहे. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच. नाही, सगळे खूप उत्सुक आहेत ट्रेलर बघायला, मला अगदी मान्य. आणि आपण आता लगेच तिकडेच वळतोय. पण त्याआधी गुरु सर, आता तुमचं नाव काढलंच आहे तर एक कोकणी स्टाईल, पण ते ट्रेलर बघितल्यावर जरा येऊ देत ना परत. गुरु सरांना एक कोकणी स्टाईल, मालवणी स्टाईल गाराणं घातलं गेलंच पाहिजे. प्लीज प्लीज या या या. गुरु सर गाराणं म्हणत असताना आपण सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद मी बसते आता. गाराण्यानंतर आपण डायरेक्ट ट्रेलर बघू. आणि कारण होय महाराजा म्हणायला हवे. आणि मालवणीत म्हणताय की सगळे सिनियर असताना माका हो मान दिल्याबद्दल अंडे साहेब बा देवा महाराजा, 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 वैवाटीच्या महाराजा, आज तुझ्या दरबारात हो दशावताराचो खेळ मांडसो महाराजा. आज या खेळात विघ्नहर्ता गणपती गजानन सामील करून घे महाराजा. नटराज नटेश्वर सामील करून घे महाराज. पोरापासून थोरापर्यंत आणि म्हाताऱ्यापासून तरण्यांपर्यंत सगळ्यांना सामील करून घे महाराजा. समीक्षक परीक्षक राजी करून घे महाराजा. सिंगल स्क्रीन पासून मल्टिप्लेक्स पर्यंत आणि तंबू पासून OTT पर्यंत सगळ्यांका राजी करून सामील तू करून घे महाराजा. आणि आम्ही लेकरांनी मिळून हो खेळ या कलाकृतीच्या रूपात मांडलेलो असा, त्याला उदंड यश देऊन या मराठी सिनेमाचो झेंडो उंच गगनात भिडून दे रे महाराजा. गणपती बाप्पा.
सांगा. कमाल कमाल. आता मी सगळ्या कलाकारांना विनंती करते, प्लीज स्टेजवर या आणि सुजय, सुबोध, ओंकार परत तुम्ही या. अरे कलाकार तुम्ही या या या. प्रियदर्शनी, सिद्धार्थ, विजय सर, महेश सर, रवी सर, दिलीप सर, सुनील सर. गुरु सर प्लीज. पंजा मात्र एकदम पॉवरफुल झाला. तर एक पहिले सुबोधार्थात तुलाच प्रश्न. हे एवढं सिनेमॅटिक हा एक्सपिरियन्स आहे, त्यात त्याला कॉन्टेंटची जोड आहेच, तर हा सगळा विचार कसा काय डोक्यात आला, कुठून सुरुवात झाली, प्लीज सांगा मला. 2-3 गोष्टी. म्हणजे ही गोष्ट सुचण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लहानपणीपासून सगळं, माझं आजोळ कोकणात आहे, स्वतःचं गाव कोकणात आहे, गुरुच्या आणि माझ्या गावाची सीमा एक आहे, इतक्या मी जवळ. तर लहानपणापासून कोकणातल्या गोष्टी, कोकणातल्या या लोककला, दशावतार हे लहानपणापासून पाहत होतो. आणि मग नंतर ज्यावेळेला स्वतः गोष्टी करायला सुरुवात केली त्यावेळेला हळूहळू लक्षात यायला लागलं की एकांकिका केल्या, नाटकं केली, त्याच्यानंतर ज्यावेळेला जर सिनेमाकडे वळायचंय तर आपल्या मातीतला विषय घेऊन जगासमोर जायला पाहिजे. आणि मला सारखी ही ओरड आजूबाजूला ऐकू येते की मराठी सिनेमामध्ये भव्यता नाहीये, दाक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आहेत. आणि मला नेहमी वाटतं की असं नाही आहे. आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगला कॉन्टेंट खूप काय होत आलेला आहे. मराठी चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली, त्यानंतर अनेक पिढ्या मराठी माणसांच्या, मराठी दिग्दर्शकांच्या, मराठी कलाकारांच्या झाल्या ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. आणि त्यानंतरही आता सतत आपली कंपॅरिझन इतर राज्यातल्या चित्रपटांबरोबर होणं गरजेचं आहे असं मला वाटत नव्हतं. पण त्याच वेळेला मी हा विचार करत होतो की असं काय आहे की ज्याच्यामुळे मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकू. आणि मग मला लक्षात आलं की ही जी भव्यता लोक म्हणतात ती महाराष्ट्रातल्या निसर्गात आधीच आहे. ती भव्यता आपल्या लोककलांमध्ये आधीच आहे, ती आपल्या माणसांमध्ये. मग हेच जर आपल्याकडे आहे तर मग आपण ते सगळ्या जगासमोर अभिमानाने का दाखवायचं नाही. मग असं अनेक वेळेला होतं की मराठी चित्रपटांची बजेट्स कमी असतात म्हणून आपण ते पोहोचवू शकत नाही वगैरे ही कारणं दिली जातात. मग आम्ही विचार केला की नाही, जर केवळ हेच कारण असेल तर जे आपल्याकडनं होणं शक्य आहे मराठी सिनेमा हा जागतिक तोडीचा करण्यासाठी. आणि पुन्हा एकदा हा काही भाषांच्या वादाचा प्रश्न नाहीये, पण जर आपल्या मातीतली गोष्ट ही मराठी भाषेत सांगणं ही गरज असेल तर मराठी भाषेतच हा सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषेतला सिनेमा हा जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. मग भाषेचं बंधन राहणार नाही. आपण जर त्या कुवतीची गोष्ट सादर करू शकलो तर मला असं वाटतं की भाषांच्या पलीकडे जाऊन लोक हा सिनेमा पाहू शकतील असं मला वाटलं. आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं. आणि गोष्ट, यातली पात्र, यातल्या घटना हे सगळं इमोशनली आणि रूढी परंपरा त्यातल्या ज्या आहेत या जगात कुठेही गेल्या तरी त्या इमोशन्स आणि त्या रूढी परंपरा सारख्या असतात. त्यामुळे मला वाटलं की ही गोष्ट युनिव्हर्सल आहे आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवायचं ठरवलं. म्हणजे नारळ फुटलेला आहे. आता असेच उत्तम सिनेमे आपल्या मातीतले येत राहतील अशी आशा करूयात. गुरु सर तुम्हाला एक प्रश्न. जेव्हा तुमचं काही काम चालू नसतं तेव्हा तुम्ही गायब मोडवर असता, गावी असता तुमच्या, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर म्हणून सुबोधने कदाचित कोकणातच सिनेमा केला का गावी तुम्हाला गाठता येईल आणि तुम्हाला भाग करून घेता येईल याचा? नाही, खरं तर सुबोधचे आभार मानतो आणि या तिघांचे आभार मानतो. कारण ही गोष्ट म्हणजे मी नटरंग केला तेव्हापासून अनेकांनी कोकणात विचारलं की आपल्या मातीचं कधी करणार तू, पण तशी संधी येत नाही. कारण तसा दिग्दर्शक, तशी गोष्ट यावी लागते. त्यामुळे सुबोधने जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं तेव्हा मी म्हटलं मी नाही म्हणायचं काहीच नाही प्रश्न, की मी कधीपासून सुरुवात करायचं. आणि इतकं त्याचं स्क्रीन प्ले त्याने जो केला होता, तर एखादं काम घेऊन येतात ना तुमच्याकडे तेव्हा असं असतं की होईल की बरेचदा मला असं म्हणतात माझे मित्र की तू नाही घेऊनच जातोस भेटायला लोकांना की मला नाही करायचंय.
पण या तिघांनी गोष्ट सांगितली आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते करत ज्या भाषेतलं असतात त्यांना त्याचा गंध नसतो. म्हणजे काय ना हम लोग ऐसा करते अशी सुरुवात करत मराठी सिनेमाला पण. तर ह्या तिघांनी हे सुरुवातीपासूनच मराठी आणि आम्ही कसे कोकणातले आहोत, आम्ही तिथे जाऊन सुट्टीमध्ये आम्ही परदेशात जात नाही, कोकणातच जातो, हे जे ज्या प्रकारे सांगितलं ते मला वाटलं की हे नक्कीच काहीतरी याला अर्थ आहे आणि मजा येणार. आणि मग हे आमिष होतच की कोकणात जाऊन गोष्ट करूया, शूटिंगला तिकडे जाऊन राहूया, पावसात मज्जा करूया वगैरे. त्यामुळे एक रोलही केलाय छोटासा. थँक्यू. बरं, पुढे जायच्या आधी मी अजून काही कलाकारांना इथे आमंत्रित करते. पद्माकर ओझे सर, सतीश जोशी सर, स्वानंदी, बरेच लोक आहेत. प्लीज तुम्ही इथे या स्टेजवर आमच्यातला भाग व्हा एक. आणि हा कुठे गेला? आवाज कुठे? इकडे. अक्षय प्लीज, अवान प्लीज, प्लीज स्टेजवर या. जरा येऊ द्या. थोडं सरकश. हो या ना प्लीज प्लीज. यश या. तुम्ही भाग आहात सिनेमाचा. काय दिलीप काका, तुम्हाला प्रश्न झालाच पाहिजे, मी माहिती देते तुम्हाला विचार. हे एवढे सगळे अवतार, एवढे गेटआउट्स, एवढे वेगवेगळे लोकेशन आणि रात्रंदिवस शूट, आणि हे वय कसं काय जमवलं? हे वय म्हटलं तुझं चालू असतं. ते हल्ली यायलाच लागले. सर ह्या वयात सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन झाले. नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितलंय. म्हणजे नट मी ह्याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो. इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं. म्हणजे खूपच थ्रिलिंग होता हा ट्रेलर. आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला. आणि सुबोध म्हणाल ते बरोबर आहे. ती भव्यता करताना पण जाणवली मला पण. त्याच्या सगळीच एकूणच ज्या प्रकारे होतं. कारण कोकणात याच्यापूर्वी मी 4-5 सिनेमे केलेत. एकाच वेळेला एखादा गुरुनीच केलं होतं, नारबाची वाडी. पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं. इतकी कोकणाची ब्युटी, कोकणाचं आतलं सगळं जंगलं, त्याची ते नद्या, सगळ्याचा वापर, सगळ्याचा उपयोग या सिनेमात सुबोधने करून घेतलाय. त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये. मग मी अगदी विसरून गेलो की आपण शूटिंग करतोय असं. आम्ही सेटवर विसरून गेलो होतो की हे दिलीप काका आहेत खरंच. ते खूप हा वेगळा आणि खूप अगदी कायम लक्षात राहील असा अनुभव होता माझ्यासाठी. थँक्यू. महेश सर, तुम्ही स्वतः निर्माते आहात, दिग्दर्शक आहात, पण तरीही नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करायला कसं वाटलं? नवीन विचारसरणी, नवीन पद्धतीचं सगळं. नमस्कार. खरं म्हणजे मला आधी याचा रोल विचारलेला, बिरडेचा, पण मी म्हटलं नाही. आधीच सांगून टाकलं मी तरुण आहे, पण थोडं गेटअप करून मग मी इन्स्पेक्टर करतो. पण एकतर मी कोकणातला आहे. म्हणजे मला पण काही कारण लागतं फक्त कोकणात जायला. त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन आला, करशील का? म्हटलं करीन ना नक्कीच. आणि मला वाटलं छोटासा रोल असेल, पण रोल सबस्टॅन्शियल होता. आणि मी काही नाही, मी कोरी पाटी घेऊन गेलो. मी तुम्हाला भेटलोही नव्हतो याच्या आधी. पण एकदा सेटवर गेलं की कळतं ना, आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरवून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे. हो, म्हणजे अजिबात मी इरिटेट झालो नाही. म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड. आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात. काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्ध ती कॉम्प्रोमाइजच असतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये वरती लिहितात कॉम्प्रोमाइज, नंतर स्क्रिप्ट लिहितात. पण इथे तसं नव्हतं. आणि खूप मजा आली शूटिंग करायला. आणि कोकणात आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आबाळ नसतात कोकणात. त्यामुळे ते आणि हा आपला जो फॉर्म आहे वर्षानुवर्ष चाललेला,
कुठेतरी तो सिनेमाच्या माध्यमातून येतोय लोकांपुढे. आपलं कल्चर, आपलं हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं आणि ते इतक्या ब्रिलियंटली यांनी मांडलंय ना की ट्रेलरवरनाच हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि मला माहिती आहे सिनेमा काय, त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आणि खूप मजा आली काम करताना. आणि हे फ्युचर आहे सिनेमाचं, ही जी पिढी आहे ती, आणि ही विल बी वन इन द फोरफ्रंट, याची मी तुम्हाला खात्री. विजय सर, ज्या रोलमध्ये तुम्ही आम्हाला दिसताय तसं तुम्हाला सिनेमात तरी बघितल्याचं माझ्या आठवणीत नाहीये. तर अशा प्रकारचा रोल काय कसं वाटलं ज्या पहिल्यांदा या रोलसाठी अप्रोच केलं तुम्हाला? माझ्याही नाही, कारण मलाही पहिल्यांदा प्रथेप्रमाणे अजितचा फोन आला सिनेमात काम करायचं. हो, त्याच्या पलीकडे उत्तर असू शकत नाही. मग सुबोधनी गोष्ट सांगितली, ती फॉर्मॅलिटी होती. पण मला गंमत अशी वाटली की मी अशा रोलमध्ये का त्याला सुचलो असेल, त्याचं उत्तर तोच देऊ शकेल. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली. म्हणजे मी कोकणातला नाही, पण बाजूचा गोव्याचा आहे, त्यामुळे साधारणपणे सगळ्या सारखंच, पण अत्यंत उत्तम युनिट होतं. काम करायला खूप मजा आली. आणि आता सगळे जे म्हणतायत ना, ते सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे, तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही कथा, कादंबरी या कुठल्याही क्षेत्रात जा, जमिनीशी नातं असलेलं लेखन आणि त्या सगळ्या कलाकृती आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घडतायत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रात जर आता बघितलं तर इकडचे जे कथा लेखक किंवा ही सगळी मंडळी खरं तर मुंबई पुण्याची नाहीच आहे, ती आतल्या मुंबईच्या आतल्या भागातली आहेत. आणि त्यामुळे ते मातीत शिरून, म्हणजे जे काम एकेकाळी श्रीराम पेंडसेंनी केलं ती आता हे करतायत. आणि त्या पद्धतीचा हा जे चित्रपट आहे याची खात्री आहे. आणि हा सर्व स्तरातल्या लोकांना आवडणार, कारण चित्रपट नुसताच मातीतला नाही तर त्याच्यात उत्कंठा आहे, त्याच्यात व्यक्तिरेखा आहे, त्याला उत्तम कथानक आहे आणि अतिशय सक्षम अशी त्याची मांडणी आहे. म्हणून हा चित्रपट सर्व लोकांना आवडेल आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जाईल. आणि या चित्रपटाचा मी भाग आहे, त्याबद्दल सुबोध आणि त्याची सगळी टीम, सुजय, ओंकार आणि अजित, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अर्थात माझे सगळे मित्रच बरोबर काम करायला असल्यामुळे तर आणखीन मजा आली. थँक्यू. रवी सर, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. ज्या भव्यतेबद्दल, साऊथच्या भव्यतेबद्दल सुबोध बोलला, त्याचा तुम्ही ऍक्च्युअल भाग होतात आहात वर्षानुवर्ष, तर ते सगळं आता मराठीतही होतंय आणि त्याचा तुम्ही भाग आहात, तर कसा होता एक्सपिरियन्स? मला गेली 20 वर्ष, मी सरकार 2005 जुलैमध्ये, जून मध्ये रिलीज झाली होती. त्याच्यानंतर सातत्याने काम करतोय आता गेले अनेक वर्ष. आणि हा पिक्चर आपण नाट्य कलेवरच आधारित आहे असं म्हणून त्याचा भाग व्हायला कसं वाटतंय? खरं तर ही नाट्यकला मी आज पहिल्यांदा बघितली, याआधी कधी बघण्याचा योग आला नाही. आणि सिनेमात पण माझं पात्र जे आहे त्याचा या नाट्यकलेशी तसा संबंध येत नाही, पण बघायची इच्छा खूप होती. सो तुम्हाला तिघांचेही खूप आभार, तुम्ही आम्हाला ही कला दाखवली. आणि सुबोध सर, युगंधर सर, सगळ्यांचेच खूप आभार, त्यांनी माझी या सिनेमासाठी निवड केली. कारण एवढा भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमाचे आपण भाग आहोत, ही गोष्टच खूप माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यात माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की मला दिलीप काकांसोबत एकदा तरी काम करायचं, कारण त्यांना घाबरण्यापासून थेट त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न बघत होतो मी. आणि पहिला सीन त्यांच्यासोबत होता माझा शूटिंगच्या दिवशी, आणि खूप घाबरलेलो होतो, पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला. सगळ्यांसोबत माझा पहिला सीन जो होता त्याच्यामध्ये मी जनरली घाबरलेलोच होतो. आणि तुझा रोलही खूप म्हणजे कळेल लोकांना. मी अजूनही घाबरलेलोच आहे, मग मी रिलीज पर्यंत घाबरलेलोच असणार. त्यामुळे तुम्ही सदान कदा मी सिनेमात मी घाबरलो आहे. तर खूप उत्कृष्ट ट्रेलर आहे. ट्रेलर बद्दल तुम्हाला सिनेमाबद्दल कळलेलंच आहे, सगळ्यांनी सगळं बोललेलंच आहे, माझ्याकडे बोलायला काहीच राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे आवर्जून सिनेमा बघा 12 सप्टेंबरला. धन्यवाद. बरं ऐका ना, स्वामी इथे आली आहे, तर एक सरप्राईज आहे तिच्याकडून पण तुमच्या सगळ्यांसाठी, तर त्याच्याबद्दल काही सांगशील प्लीज? नमस्कार. सगळेच जण माझ्या मते कोकणाशी जोडलेलेच आहेत इथे, आणि मीही कोकणातली आहे. आणि आत्तापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वगैरे किंवा कार्यक्रमांमधून शास्त्रीय संगीत असेल किंवा लोकगीतं असतील बऱ्यापैकी प्रेक्षकांनी ऐकलेली आहेत.
पण ह्या चित्रपटाच्या निमित्तानं माझं पहिलं प्लेबॅक आहे. एक प्रेमगीत मी ह्याच्यामध्ये गायली आहे. आणि त्यामुळे मी एबी सरांचे सर तुमचे मनापासून आभार मानते. आणि सुजय सुबोध इतक्या कमाल उत्कृष्ट कलाकृतीचा एक भाग मी झाली याचं मला खरंच खूप एक समाधान आहे. आणि खरंच मला बरं वाटतं की अरे इतक्या छान कलाकारांसोबत आपल्या मातीतल्या काहीतरी येतं आहे बाहेर, तर त्याचा मी एक छोटासा भाग आहे. तर गाणं लवकरच येईल, त्यामुळं कमाल कमाल. थँक्यू अनिल सर. मी तुमचं काम वर्षानुवर्ष तुमच्या कामाबद्दल ऐकत आले, पण यावेळेस पहिल्यांदा तुमच्याबरोबर काम करायला मिळालं, तर तुम्हीही कोकणातले आहात, कसा होता अनुभव? कोकणातलं असूनही तळकोकण खूप कमी पाहिलं होतं. या सिनेमाच्या निमित्ताने तळकोकण पाहता आलं, एन्जॉय करता आलं. आणि थँक्यू ओशन फिल्म्स, एका चांगल्या अत्यंत चांगल्या आणि भव्यदिव्य प्रोजेक्टला मला जोडून घेतलं. मला देखील प्रचंड उत्सुकता आहे 12 सप्टेंबरची.